आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे. जिल्हाधिकारी जयेश शर्मा यांचे आवाहन. ऑपरेशन अभ्यास सराव मॉक ड्रिल संपन्न. केंद्रीय गृह खात्याने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क व सजग राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी जयेश शर्मा यांनी जिल्हावासियांना केले. जिल्हाधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण नाशिक यांच्या मार्फत शहरातील केटीएचएम कॉलेज बोट क्लब मैदान नाशिक येथे ऑपरेशन अभ्यास सराव मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत पंचाव, तहसीलदार गणेश जाधव, नागरी संरक्षण उपनियंत्रक अतुल जगताप, सहा उपनियंत्रक देवेंद्र बावस्कर, विभागीय क्षेत्ररक्षक मीनाक्षी गवळी, मंगला काकड, योगेंद्र पाटील, मनोहर जगताप, शुभम क्षीरसागर, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, घटना नियंत्रण अधिकारी योगेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक संतोष बावस्कर यांच्यासह नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, गृह संरक्षण दल, वैद्यकीय सहाय्यता दलातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जयेश शर्मा म्हणाले की जिल्हाधिकारी कार्यालयास एअर फोर्स वरून संदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व एअर रेड झालेल्या मॉक ड्रिलच्या ठिकाणी सायरन वाजवण्यात येऊन त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. त्यानंतर आग लागलेल्या ठिकाणाहून जखमींना सुरक्षितरित्या बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे, अग्निशमन दलाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना प्रथमोपचार देणे, हे सर्व मॉक ड्रिलचा सराव 30 मिनिटात पूर्ण झाला. यापुढे प्रत्यक्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले झाले तर यातून नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन व नागरी संरक्षण दल सदैव सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी जयेश शर्मा यांनी सांगितले. 7 मई 2025 ला संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला निर्देश मिळाला, एअरफोर्स वरून मेसेज आला की एअर रेड होत आहे, म्हणून याची मॉक एक्सरसाइज जे होती ते करण्यात आली. सर्वप्रथम तर 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता, म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती केटीएचएम कॉलेज, जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला, त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली. त्याच्या सोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे एअर रेड झालेला आहे, त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इव्हॅक्युएट करणे, ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली. ह्या एक्सरसाइजला पूर्ण 30 मिनिट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं. हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे, हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे सिनारिओ मध्ये आम्ही ही एक्सरसाइज घेणार आहे. जसं आज केटीएचएम मध्ये ची जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसं करायचे, ह्यानुसारच वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारिओ असतात. जसं ते सिनारिओ आमच्या समोर येईल तसं कसं आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाइमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सक्षम करू, सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारे आपण ह्याचे ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारे आम्ही प्रयत्नशील एक्सरसाइज होणार आहे. नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. मनमाड और किन्नर में भी होने वाला था. आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जागा निवडून करायचे आहे, जे शेवटचे निर्देश होते, त्यामुळे केटीएचएम कॉलेजच्या निवड करण्यात आला. तर आज 4 वाजता होणार होतं, उशीर झाला, काय नेमकं? उशीर नाही झालेला आहे, ते मॉक एक्सरसाइजचा भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे. 4 वाजता म्हणजे ह्याचा अर्थ हे नाहीये की एकदम 4 वाजताच येतील, आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे. त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे आहे केला जाते, मग त्याच्यातूनच सजगता जी आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे, किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरलं जाते, त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात. तेच खरंच मॉक ड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज. आज ह्यामध्ये मुख्यतः पोलीस विभाग होता, फायर डिपार्टमेंट होता, सर्वात महत्वाचा तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्या मार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता,
होमगार्ड होते, त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड, मनपा, हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते. त्याच्या व्यतिरिक्त NCC जे आहे, NSS आहे, NYK आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे जे विभाग होता, ह्या सर्व विभाग ह्यामध्ये काही आम्हाला ह्यामधून पॉझिटिव्ह मिळाले. आम्हाला अशी अपेक्षा होती की हे सर्व करायला किमान 1.5-1 तास लागतील, परंतु एक्झॅक्ट 30 मिनिट्स मध्ये आम्ही हे पूर्ण केलं. परंतु त्याच्यासोबतच असा दिसला की ज्या लोकांना आम्ही सूचना दिली होती, थोडा गर्दीला कसा कंट्रोल करायचे, पेरिमीटर कसा करायचे, ह्या विषयामध्ये थोडं अजून काम करणं गरजेचं आहे. कारण की अशी प्रकारची घटना जर घडली, त्यामध्ये जे आजूबाजूला लोक किंवा गर्दी जमा होते त्यांना पण काहीतरी धोका असते. तर त्यामुळे लोकांमध्ये अजून म्हणजे घटनास्थळावर जास्त गर्दी करू नये अशा प्रकारचे पण निर्देश थोडे आणखी पुढे जे मॉक एक्सरसाइज आहे त्यामध्ये आम्ही देऊ. ओके, थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.